लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अजितदादांकडून योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली आहे। ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात। गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। आतापर्यंत एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत। आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार स्थापन झालं, मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज होता। मात्र महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते। अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे लाभार्थी महिलांना आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार नेमकं म्हणाले काय? लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचा आम्ही नाही म्हटलं। आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही। आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे असं देखील यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत। दरम्यान ऑनलाईन लॉटरी संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करू, दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा समावेश यामध्ये असेल। अधिवेशन संपायच्या आतमध्ये ही समिती गठीत करण्यात येईल। धान उत्पादन शेतकरी यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये 2 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेटला घेण्यात आला होता। शासन निर्णय निघाल्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे। तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्यांना 1,500 रुपये मिळतात, त्यानंतर आता 2100 रुपये कधीपासून मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर होता। याचं उत्तर अजित पवार यांनी दिले। या संदर्भात कुठलीही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे। त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नसाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। जेव्हा केव्हा घोषणा होईल ते आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येईल। भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।